नवनिर्माण सेना के पक्ष प्रमुख श्री राज साहेब ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK जी म्हात्रे, संजीव जी नाइक, आरिफ भाई, शैलेश बिड़वी, अविनाश जाधव, संतोष भगवान म्हात्रे, अजीत संतोष म्हात्रे के नेतृत्व में अंजुर फाटा से कापुड़ बावड़ी तक जाने वाले रिक्शा स्टैंड के रिक्शा यूनियन संगठक जीवन कृष्णा पाटिल, तालुका संगठक जॉनी पाटिल, अध्यक्ष नकुल पाटिल, सचिव हनुमान भोईर, उपाध्यक्ष संजय कोहली, चिटनीस अजय पवार, कार्य अध्यक्ष नंदू भोईर, सह सचिव मुश्ताक बेग, सह कार्य अध्यक्ष सचिन चौहान, खजीनदार प्रतीक पाटिल, सह चिटनीस पंडित राजेश मिश्रा तथा अंजुर फाटा से कापुड़ बावड़ी तक जाने वाली सभी रिक्शा यूनियन के कार्यकर्ता व पदाधिकारी तथा सभी रिक्शा चालक मालिकों द्वारा भिवंडी तालुका के कशेली टोल नाके के पास महाराष्ट्र नवनिर्माण वाहतुक सेना के बैनर तले भिवंडी शहर व भिवंडी ग्रामीण के साथ साथ पूरे थाने जिला में बिना परवानगी से चल रहे रिक्शा व टैक्सी के विरुद्ध जमकर नारेबाजी की और बिना परवानगी से चल रहे रिक्शा व टैक्सी को शासन प्रशासन से बंद करने की मांग की। इस संदर्भ में हमारे संवाददाता से वार्तालाप करते हुए अंजुर फाटा से कापुड़ बावड़ी तक जाने वाली रिक्शा यूनियन के रिक्शा चालक मालिकों ने क्या कहा, ये सुनते हैं इस खबर में। राज साहब आगे बढ़ो, राज साहब आगे बढ़ो, राज साहब आगे बढ़ो, राज साहब आगे बढ़ो, डीके म्हात्रे साहब आगे बढ़ो, डीके म्हात्रे साहब आगे बढ़ो। नमस्कार दर्शकों, MDS TV न्यूज में आप सभी दर्शकों का स्वागत है। इस समय हम कसेली ब्रिज टोल नाके के पास खड़े हैं और देखा जाए तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना के जो कार्यकर्ता व पदाधिकारी है, जो रिक्शा चालक मालक है, वहाँ पे जो है एकजुट होकर यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। किस वजह से ये आंदोलन कर रहे हैं, यह देखिए हमारे पीछे ठीक रिक्शा यूनियन के कार्यकर्ता व पदाधिकारी और महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। आपसे उससे जानकारी लेते हैं, जानते हैं कि क्या समस्या है, किन किन समस्याओं को लेकर यहाँ पे आंदोलन कर रहे हैं। रिझन हा आहे की बाहेर राज्यातल्या गाड्या आहेत ज्या त्या पासिंगवरती आहेत, तर त्या इकडे येऊन इकडे धंदा करायला लागले। त्या पासिंगवरती इकडे चालू आहे आणि त्यांच्यामुळे त्या गाड्या इकडे येतात, तर त्याच्यामुळे आम्हाला पण इकडे धंद्यावरती नुकसान व्हायला लागलं। तर आमचं म्हणणं असं आहे की शासनाने या गोष्टीवरती थोडीशी दखल घ्यावी।
आरटीओने थोडं लक्ष द्यावं आणि सगळ्या गोष्टी सुरळीत कराव्या एवढेच. आणि महाराष्ट्राच्या परमिटवरच्या ज्या गाड्या आहेत त्याच गाड्या इथं चालल्या पाहिजे. बाहर के राज्यों पे जो चलती है गाड़ियाँ तो वो यहाँ पे नहीं चलनी चाहिए, बस यही हमारी मांग है. और जो भी चल रही है तो गवर्नमेंट ने उसके ऊपर दखल लीजिए, बस यही हमारी मांग है, ज़्यादा कुछ नहीं है. आप लोगों ने इस विषय को लेकर कहाँ कहाँ आप लोगों ने निवेदन दिया है ये जानकारी दें. निवेदन तो आरटीओ में भी दिया हुआ है और अभी हम ये मांग उठा रहे कि गवर्नमेंट हमारा मोर्चा देख के वो भी थोड़ी सी दखल ले ले, क्योंकि हम हमारी परेशानी उन तक पहुँचनी चाहिए. आपके द्वारा तो अच्छा होगा. बाहेर राज्यातल्या ज्या गाड्या येतात ना त्या शक्यतो महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या परमिटच्या पाहिजे, आरटीओ परमिटच्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी का ज्यांच्याकडे लायसन ओला उबरचे लायसन जे आहेत ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे परमिट पाहिजे. आणि पोलीस व्हेरिफिकेशनचे प्रत्येकाकडे पर्सनली माहिती पाहिजे. मागणी माझी एकच आहे, बाहेरच्या गाड्या आहेत ते टी परमिट के विषय त्याच्याविषयी हे आंदोलन आहे आमचं. ते टी परमिट गाडीचं चेक करायचं. जर पेपर सर्व क्लिअर असतील तर ते गाडी आम्ही सोडू शकतो. पेपर क्लिअर नसतील तर आम्ही सीधे आरटीओ ऑफिसला गाडी घेऊन जाणार आहे समजलं. भिवंडीमध्ये पण फार गाडी आहे. आम्ही आता आम्हाला आंदोलन आहे, आम्हाला आदेश मिळाला आहे, आम्ही त्या आदेशाप्रमाणे काम करणारच आहे आम्ही समजलं. जेवढ्या गाड्या भेटतील तेवढ्या आम्ही ऑटो ऑफिसला जमा करणार असं आहे. म्हणजे आमच्या कारवाई झाली तर आम्ही कारवाई घ्यायला तयार आहे. निवेदन आम्ही ऑटो ऑफिसला दिलेलं आहे, ठाणा ऑटोला दिलेलं आहे, महाराष्ट्र कल्याण ऑटोला आहे, महाराष्ट्र शासनाला दिलेलं आहे. त्याच्यानंतर डोंबिवली हे सर्व नवी मुंबईपर्यंत सर्व ऑटो ऑफिसला हे आहे. त्याला जर त्यावेळी जर आमची मागणी हे नाही केली तर आम्ही सीधा रस्त्यावरती उतरू. आमचे पहिलं आंदोलन कोणतं मराठी भाषेविषयी होता समजलं का. मराठी बोला म्हणून तुम्ही महाराष्ट्रात राहता मराठी बोला, मराठी आलीच पाहिजे तुमच्यापर्यंत, हे आमचं पहिलं आंदोलन होतं. त्याच्यानंतर बाहेरच्या गाड्या 2,000 रुपये गाड्या कंपनीमध्ये जॉईन केलेल्या आहेत त्या लोकांनी समजलं का. असं त्याकरता हे आमचं आंदोलन आहे, बाकी काही ना आमचं असं. या आंदोलन या आंदोलनामध्ये आम्हाला हे मिळालंच पाहिजे. कोणत्या परिस्थितीत दखल घेतली पाहिजे आमच्या ऑटो ऑफिसनी. गाड्या UP MP जे गाड्या आहेत टी परमिटच्या हे गाड्या पकडायच्या आहेत. गाड्या क्लिअर असल्या तर ठीक आहे, अगर पेपर त्यांचे क्लिअर नसले तर सरळ ते गाड्या आम्ही आरटीओला नेणार आहोत आणि साहेबांना सांगणार की यांच्यावर कारवाई करा, नाहीतर मग आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करणार. रिक्षा सर्व गाड्या जे बाहेरच्या गाड्या येऊन हे जे चालवतात इथं रिक्षावाल्यां धंद्यावर परिणाम पडतो. नहीं थोड़ा थोड़ा होता है. थोडं समझ में आता है. कहाँ से हो? मैं झारखंड से. झारखंड का? हाँ. हे बघा आता हे झारखंडवरून इथे येतात आणि धंदा करतात. मराठी समझ आता है. कितना साल हुआ महाराष्ट्र में? और 20-25 साल हो गए. 25 साल हो गए थे फिर भी मराठी नहीं तुमको आता है? आता है, समझ में आता है. बोलने के लिए क्यों नहीं आता है? नहीं, बोलने भी आता है. मैं बोल दो ना मराठी, बोलने भी आता है. बोलो मराठी. बोलो मराठी. जब आप बोलेंगे तो आप सीखेंगे ना, हाँ. तो बोलना चाहिए. बोलेंगे 25 तभी साल हो गए, सीखेंगे ना यार. 25 साल हो गए ना. आधा उम्र आपको जाने तक आ गया यहाँ पे महाराष्ट्र में, आपको मराठी नहीं बोलनी आती है. मनसेचे वाहतूक सेनाचे अध्यक्ष महाराष्ट्र अध्यक्ष संजय नाईक साहेबांच्या आदेशाने आज हे आंदोलन केलेलं आहे की हे राज साहेबांच्या आदेशाने आंदोलन केलेलं आहे. आपले हे गाड्या टी परमिटच्या जे आहेत UP बिहारहून जे आलेले आहेत हे गाड्या थांबवायचं आणि चेक करायचे त्यांचे पेपर परमिट. जे अगर पेपर क्लिअर नसले तर आम्ही यांना आरटीओला घेऊन जाणार आहे आणि जे क्लिअर आहेत त्यांना सोडून देणार असं आहे. त्यांच्यावर आरटीओ कारवाई करेल. ड्रायव्हरला मराठी पण यायला पाहिजे ते पण बघणार आहेत आम्ही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेना हे आंदोलन यासाठी उतरलेले आहे. तर पहिला मुद्दा मराठी भाषेचा आहे, मराठी भाषा आली पाहिजे याकरता मुद्दा आहे. त्याच्यानंतर बाहेरच्या गाड्या आहेत, झालकन बिलकनच्या गाड्या आहेत, यांना टी परमिट म्हणून ये नाही त्याच्याविषयी समजा ते व्हेरिफिकेशन करून ते पोलीस स्टेशनला जाऊन ते गाड्या हे करून आम्ही नेणार आहेत. तिथे जर गाड्या जर व्यवस्थित नसल्या
तर आम्ही ऑटो ऑफिसला जमा करणार. जर पेपर त्यांचे क्लिअर असले तर आम्ही गाडी सोडून देणार समजा. आता नाही तर ऑटोला जमा करणार आम्ही. राज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राज साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.